आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज खूप दिवसाने आपल्या चॅनलवर आपला नवीन व्हिडिओ आलेला आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रातला सर्वात पहिला असा कृत्रिम तलाव मी तुम्हाला दाखवणार आहे। तर कृत्रिम तलाव तो कुठे आहे तर आलियापासून जवळच एकदम जवळच असं वेशवी हे गाव आहे। वेशीच्या गावाच्या इकडे गोकुळेश्वर हे ठिकाण आहे आणि त्याच्या जवळच हा लेक आहे, म्हणजे त्याला गोकुळेश्वर लेकच म्हणतात। तर आपण मी तुम्हाला दाखवतो की हा लेक कसा आहे, हा आर्टिफिशियली बनवलेला आहे। तर ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते मी तुम्हाला आज या चॅनल मार्फत दाखवणार आहे। तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील। सो चला आता बघूया। तर हे बघा, असा हा एकदम सुंदर असा लेक आहे। म्हणजे हा किती मोठा आहे आर्टिफिशियली बनवलेला याचा तुम्ही अंदाजा सुद्धा करू शकत नाही। कारण हे बघा, हा असा लेक आहे आणि तुम्ही तिकडे सरळ बघताय तिकडे सुद्धा तो लेक आहे, म्हणजे खूप जास्त पसरलेला आहे। तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे। तर तुम्ही इकडे हे मध्ये बघितलं ना, तर इकडे बदक राहतात इकडे, म्हणजे आता या पाण्यामध्ये ते एकदम शांतपणे तरंगत असतात। आणि तिकडे बघा ते तुम्ही बघताय ना, तर तिकडे बदक आहेत। तर त्यांची एक वेळ असते, एक संध्याकाळी 6-6:30 वाजले ना की ते आता वरती आहेत। म्हणजे कॅमेऱ्यातून एवढे जस्टिस होत नसतील, पण तुम्हाला तिकडे छोटंसं असे पांढरे दिसत असतील, तर ते खाली इकडे पाण्यामध्ये येतात आणि मग तिकडून ते असे प्रवास करत एकदम शांतपणे करतात आणि बघायला ते पण मजा वाटते। हे तुम्हाला पुढे जर अशा खाली आले तर मी तुम्हाला दाखवीन, पण तोपर्यंत आपण या लेकची टूर करू की हे लेक कसा आहे। तो हा लेक आहे ना, त्याच्या तुम्ही इकडे बघाल ना, ते बघा इकडे असं छोटंसं होडी टाईप केलेलं आहे। पण ते कशासाठी आहे तर जिकडे ते बदक आहेत ना त्यांना खायला द्यायला इकडून एक माणूस तिथपर्यंत जातो। इकडे मध्ये एक रोप लावलेली आहे आणि तिकडे जाऊन त्यांना खायला वगैरे जे आहे ते देतो आणि खूप सुंदर आहे। आणि संध्याकाळचं वातावरण आहे ना ते तर अजूनही सुंदर होतं। तर लेक खूप मोठा आहे। तर लेकच्या बाजूला ना तर चालण्यासाठी जागा आहे आणि बसण्यासाठी सुद्धा खूप असे बेंच केलेले आहेत तिकडे। आणि अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काम चालू आहे आणि हळूहळू काम करतात। आणि त्याच्यानंतर हे तुम्ही बाजूला बघाल ना, तिकडे अशी झाडं लावली आहेत, हे बघा हे अशी झाडं लावली आहेत आणि असं पूर्ण लेकच्या सगळ्या साईडने अशी झाडं लावली आहेत। त्यामुळे काय, जेव्हा ती झाडं मोठी होतील ना तेव्हा हा लेक अजूनही सुंदर दिसेल। तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतो। तर आता आपण या तलावाच्या दुसऱ्या साईडला आलेलो। तर आपण जिकडे पहिला व्हिडिओ शूट केली तिकडून या ठिकाणी यायला एक 20 मिनिटं तरी लागतात वॉकिंग डिस्टन्सने। आणि एवढा तो तलाव मोठा आहे। तर या तलावाच्या उजव्या साईडला तुम्हाला तिकडे समोरच PNP शाळा तुम्हाला दिसेल, PNP कॉलेज येते। आणि जर डाव्या साईडला बघितलं तर तुम्हाला हा पूर्ण तलावाचा हा तुम्हाला पूर्ण एवढा मोठा तलाव। तर आता हे तुम्हाला आजूबाजूला दिसतात ही झाडं लावलेली आहेत आणि हे जो तुम्हाला भाग दिसतो जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे तिकडे ते तुम्ही संध्याकाळवर एकदम आरामामध्ये वॉक करू शकता। ही एवढी अशी जागा आहे आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे बघा। हा एवढा आता सूर्याचा प्रकाश संध्याकाळचा आणि
खूप शांत असं ठिकाण आहे, तुम्ही नक्की येऊ शकता. हे जे ठिकाण आहे ते तुम्हाला माहीत नसेल तर मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही नक्की व्हिजिट करा. एवढं चांगलं ठिकाण. आता आपण तलावाच्या मेन एंट्रन्सला आलेलो आहोत आणि तिकडे जवळच गोकुळेश्वरचं असं फेमस इकडे एक मंदिर आहे, तर तुम्ही इकडे बघू शकता. आणि या मंदिरापासूनच या तलावाची पूर्ण सुरुवात होते. तर हे बघा, हे असं एक ओपन जिम आहे इकडे आणि इकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी. मोठी माणसंसुद्धा इकडे करू शकतात. तर सध्या नवीनच आहे, तर खूप असं चांगली गोष्ट आहे ही. तर आता तुम्ही या पूर्ण तलावाचा व्हिडिओ बघितला. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू आपण एक असा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.